एक लहान वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. तो एका टोपात घेऊन 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग भिजत घालायचे आपल्याला रात्रभर. पाणी काढून टाकते. हे बघा, आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साबुदाणा बुडेल इतपत आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे रात्रभर. आता आपण साबुदाणा बघूया. हा बघा, अगदी व्यवस्थित भिजला आहे. 2 चमचे दुधामध्ये मी केसरच्या 5-6 काड्या भिजत घातल्या होत्या. वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स, काजू आणि मनुके घेतलेले आहेत मी, तुम्ही काही घेऊ शकता. 1 पेलाभर दूध आणि 1 लहान पेला साखर इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे. एका लंगडीमध्ये दूध मी गरम करत ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ढवळून घ्यायचं आहे आणि हे एकदा तापवलेलं दूध आहे. दुधाला छान उकळी फुटलेली आहे. आता आपण साबुदाणा दुधामध्ये घालून घ्यायचा आहे, जो आपण भिजत घातला होता. आता ढवळून घ्यायचं आहे. लंगडीच्या बाजूला जी साय जमलेली आहे ती आपल्याला दुधामध्ये मिक्स करत जायचं आहे. ज्याप्रमाणे आपण खव्याला करतो त्याच प्रकारे. दूध आटत चाललेलं आहे आणि साबुदाणा शिजत चाललेला आहे, बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे, नाहीतर तळाला लागू शकतं. हे बघा, साबुदाणा चकचकीत झालेला आहे, दिसत आहे. आता आपण यात साखर घालून घ्यायची आहे. आजच्या उपवासाला तुम्ही ही खीर करून खाऊ शकता. आता आपण साखर घालून घेतलेली आहे. आता चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आता एक एक करत उरलेलं साहित्य आपण घालून घेऊया. काजू आणि मनुके घातलेले आहेत मी. वेलची घालूया. आता केसरयुक्त दूध घालूया आणि ढवळून घेऊया. ही स्वीट डिश तुम्ही उपवासाच्या थाळीसाठी देखील करू शकता. अगदी बासुंदीसारखी खीर तयार होते. आपली साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे. आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी मस्त झालेली आहे, नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते मला आवर्जून सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि रेसिपीज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा.